समरजित घाटगे पुन्हा भाजपवासी होणार आहेत। समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळू न शकल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये त्यांनी शेवटच्या क्षणी प्रवेश केला होता। मात्र आता पुन्हा समरजित घाटगे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। येत्या 8 तारखेला मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसानं गारवा निर्माण झालाय, त्यामुळे पावसाळ्यामध्ये नाचणारे मोर आता अवकाळी पावसामुळे आनंदित झाल्याचं दिसतंय। अकोल्यामध्ये उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांच्या शासकीय निवासस्थानी असाच मनमोहक नजारा पाहायला मिळाला। एका सुंदर मोराने पिसारा फुलवत केलेलं नृत्य सर्वांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं। अमरावतीच्या मेळघाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांच्या गहू, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। संभाजीनगर शहरावर अवकाळी पावसाचं सावट कायम आहे। शहरासह जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे आजही पावसाची शक्यता आहे। त्यानंतर मात्र कडक उन्हाळ्याला सुरुवात होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। पुण्यात पावसामुळे 2 तासात रस्ते जलमय झालेत। यावेळेला गेल्या 4 वर्षांपासून ड्रेनेज विभागावर काम न झाल्याचा आरोप होतोय। दरम्यान ड्रेनेज विभागावर 3000 कोटींचा खर्च झाला असून माजी विरोधी पक्ष नेत्यांकडून चौकशी करण्याची मागणी होती आहे। पुणे शहरात पुढील 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। काल दिवसभर हवामान कोरडं पाहायला मिळालं। नाशिक जिल्ह्यातील चांदवडला अवकाळी पावसाचा फटका बसला। या भागामध्ये शेतकऱ्यांनी शेडनेटमध्ये मिरची पिकाची लागवड केली होती, मात्र गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे मिरची पिकावर लावलेले शेडनेट उडून गेले, त्यामुळे मिरची पिकाला देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे। नाशिकच्या येवल्यातील जळगाव नेऊर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अवकाळीमुळे बाजरी, मका पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीडला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। केज परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर तेलगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली आहे। अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं। कोल्हापुरात शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव काढण्यात आला। भवानी मंडप इथं छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांनी रथाची पूजा केली। भवानी मंडप, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, गुजरी या मार्गे रथोत्सव काढला गेला। तसंच काही नागरिक पारंपरिक वेशभूषेमध्ये रथोत्सवात सहभागी झाले होते।